तर कुठलाही प्रेक्षक वर्ग झेल टिपत असेल तर त्याच्यासाठी आकर्षक कॅप जी मात्र देण्यात आलेली आहे. यावेळेस चेंडू खेळलाय आणि चेंडू फाईन लेगला चाललाय सरळ. हो हो वेग 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 पहा. हो यावेळेस आपटबार होता आखूट टप्प्याचा गोलंदाज. हो यावेळेस चेंडू आड बाटनं बटरच्या बाट सोबत खेळलेत आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. हो 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 इथं काय घडलं हो बाळाचं कमबॅक आहे प्रत्युत्तर आहे आणि पुढे सर्व साडी. ओ हो हो गर गर मध्ये येताना पाहायला मिळतोय. ओहो याही वेळेस फटका फसलाय तिथं चूक होत नाहीये आणि इथं मात्र तुम्ही बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहेत. हो या वेळेस इथं चेंडू मात्र मिड विकेटला खेळला गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचलाय. ओह नाही थांबू शकले. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु यावेळेस चेंडू नाही थांबणार. ओहो चेंडू बॅटिंग स्ट्राईक वरती देखील रोहित पाहायला मिळतोय. हो सुरतचा चेंडू मिड विकेटला पाठवलाय गॅप मध्ये आणि यावेळेस चेंडू जाईल क्रमण मैदानाच्या आतमध्ये करतोय. कमबॅक केले जाणार का हे मात्र पाहायचं आहे. सुराज हो वेग 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 आलेला समीर बाद झालाय त्यानंतर अथर्वही स्वस्तामध्ये बाद झालाय. हो यावेळेस स्लोवर वन चेंडू ओळखला आणि पाठवलाय फाईन लेग. ओहो ऋषीचा हा चेंडू खोदून काढलाय आणि चेंडू पाठवलाय समोरच्या दिशेला समोरच्या बाजूला खेळला जातोय मुख्य गोलंदाज ऋषी सज्ज आहे. ओहो यावेळेस इथं पंचाकडे अपील आहे. सलामीला आलाय मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार कामकाज करतोय. हो यावेळेस इथं मात्र रोहितच्या बॅटवरती आलेला चेंडू. हो यावेळेस परत एकदा चेंडू खेळलाय तिथे मात्र काव कॉर्नरला चुकी होणार नाहीये. सुरेख झेल टिपलाय आणि प्रत्युत्तर ऋषी नाही दिले. पुढे 50 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत. ओहो वा व्हॉट अ बॉल. हो यावेळेस आल्याबरोबर फटका खेळला गेलाय तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. हो क्षेत्ररक्षक नाही अडवू शकले. चौकार आलाय. गोलंदाज देखील दाखल होत आहेत. हो फुल टच चेंडू आहे तिथे मात्र परफेक्ट बॅट वरती नाही आला आणि याही वेळेला चेंडूने उसळली बनली होती परंतु ही कोंडी फोडली आहे 2 चौकारानं आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. हो फ्री हिटचा चेंडू आहे. स्लोवर वन गती जी मात्र पाहायला मिळतीये समोरच्या बाजूला सागर पवारला शांत केलंय त्यानं. हो परंतु पुढचा चेंडू बाळा शेवाळे शांत करणार. हो यावेळेस लॉंग आपला चेंडू नक्की ट्रॅव्हल होतो कारफेट फटका तिथे मात्र बंटी गायकवाड चेंडू फील्ड करतायत. फेक थोडीशी उशीर आहे परंतु तिथं बॅटर नाही. बाळा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. हो हो योग्यसाठी टाकलेला चेंडू टॉप पेज घेतोय झेल झालाय आणि इथं मात्र गाववाईज असताना सुद्धा एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला खेळला गेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाही. 4 रन आणि या दरम्यान चेंडू हवेत आहे पाहायचाय झेल सुटला. खर तर कुणाल ऑर्डरला सप्राईजचे सर्वा सन्माननीय रवींद्र अर्थात पिंटू शेठ थोरात यांचा आपण मायेचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न शेठ थोरात साहेबांचा आपण खरं तर सन्मान करतोय. स्क्वेअर कटचा फटका आहे आणि चेंडू बसते सी माराच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान परत एकदा उंची खूप क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये आणि एक टप्पा कात चेंडू बसते सी मारच्या भरादा जाधव यांच्या वतीने 500 रुपये. या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू डॉट. धावसंख्या अगदी आपण पाहतोय
यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, थोडासा उसळलाय, राईज झालाय, बॉलवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय. या दरम्यान बिघड केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगला झेल रोहितने घेतलाय. धक्का क्रमांक कायमचे प्रतिस्पर्धी पण मानलेत आणि चांगले मित्र पण मानलेले. स्वराज तयार आहे. यावेळेचा चेंडू भन्नाट वेग होता इथं आणि बिग हिट. टायगर अभि जिंदा आहे. समोर आहे आयकॉन अमोल डुबे. या दरम्यान यावेळेस ओरपी चेंडू, त्याचा घेतलेला खरपच समाचार आणि चेंडू एक षटकार आलाय. धावा संख्या 26 आहे. 70 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाठवलाय कुठे स्क्वेअर लेगला. बॅक फुटला सरकलाय, रूम बनवलाय, पॉइंटला चेंडू आहे. त्या दरम्यान लेग सिंगल आहे. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न करत असताना इथे घडलाय काय, फलंदाज परतावा लागेल अमोल डुबे. 18 चेंडू 35. स्वराज तयार. हो काय चेंडू टाकलाय पंचाकडे. अपील बिग 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 आणि इथे आणि या दरम्यान झेल सुटलाय. झेल वारंवार सुटल्या जात आहेत आणि इथे रनआउटची संधी सुद्धा गमावली. चुकीला माफी नाही. बिघडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओ हो 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 इथे काय घडलंय पा. इथे चेंडू हातातून सटकला, पायाने ढकलला, तोही मैदानात. 12 चेंडू टाकण्यासाठी 6 मिनिटं बाकी आहेत असं म्हणलं तरी हरकत नाहीये. चेंडू हवेत आहे. निलेश शेटे चेंडू खाली पोहोचलेत. कॉटन बॉल, मोठी विकेट. सूरज गायकवाड. पहिली मॅच जिंकलं ना, मग प्रेशर थोडासा कमी राहतो टीमवर. पहिली मॅच जिंकणे सगळ्यात गरजेचं राहत. लॉंगॉनला चेंडू खेळलाय. चेंडू पोचते सी मार्चच्या बाहेर. फुलटा चेंडू आणि 7 चेंडू बनवायचे 21 धावा. चुकांच्या पाठोपाठ चुका होत आहेत आणि या चुकीचं प्रायश्चित्त भोगलंय पुढच्या चेंडूवरती. मैदानाच्या 6 गेंदे 15. या दरम्यान बॅकफुटला सरकलाय, पंच केलाय. वा वा चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर. उर्शी डोबल्यासाठी फाल्यासाठी मारा असेल. या दरम्यान हा चेंडू सुरेख, हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट, चेंडू आला. परत एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे झेल झालाय आणि धक्का क्रमांक 5. फलंदाज बाद. हो 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 इथे चेंडू खूप सुरेखरित्या अडवलाय. रेस लागली गेली आणि इथे फलंदाज होईल. धावबाद. 2 गेंदे 9 रन. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पोचला डीप दरम्यान. रिक्स उचलली वाईड बॉलवर. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 5. आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे चेंडू होईल.